या कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान आणि संवेदनशीलता वाढवणे आणि त्यांना समाजोभिमुख कार्यामध्ये सहभागी करून त्यांना कृतिशील बनवणे आणि अशा समाजाची जागरूक समाजाची निर्मिती करणे या हेतूने ही आजची आपण कार्यशाळा आयोजित केलेली आहे। या कार्यशाळेचे आपण डोळसपणे आणि लक्षपूर्वक प्रत्येक विचार तत्वज्ञान आत्मसात करा अशी मी इथे माफक इच्छा व्यक्त करते। आपल्याला या आजच्या परिसंवादासाठी लाभलेले सामाजिक न्यायाची जी काही तत्वे आहेत त्या सर्वांचा अतिशय साधक बाधक पद्धतीने आपण चर्चा करायची आहे। मी कायद्याचा विद्यार्थी नाही असं नाही, पण कायद्याचा मोठा अभ्यासक नाही आणि त्यातली त्यात माझं जे बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड आहे सायन्स फॅकल्टीमध्ये आणि त्यातली त्यात माझी ओळख करून देत असताना प्राचार्याने सांगितलं की मी पक्ष्यांच्या वर्तनाचा अभ्यास करतो, त्यांच्या वर्तनाचा अभ्यास करतो आणि स्वाभाविक आहे का जो माणूस पक्षाच्याही वर्तनाकडे लक्ष देतो ते थोडंसं माणसाच्याही वर्तनाकडे त्याचं लक्ष असेलच, म्हणजे तसं लक्ष नसून तर काही चालणार नाही। तर याच्यामध्ये त्यांनी जेव्हा मला पत्र दिलं तर मी त्यांना सांगितलं की जे कॉन्स्टिट्यूशनचे अभ्यासक आहे, आत्ताची जी आपली देशाची राज्य घटना आहे त्या घटनेचे अभ्यासक हे खऱ्या अर्थाने या विषयावर बोलण्यासाठी अतिशय योग्य अशा व्यक्ती ठरते। मी संस्थेमध्ये सध्या अधिकारी असल्या कारणानं या कार्यक्रमाचं केवळ उद्घाटन करणं आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देणं एवढाच काय तो माझा रोल आहे। पॅटर्न मध्ये आपण काम करतो, पण आपण खरंच सोशल आहोत का असा एक विचार करण्याची वेळ येते पहा। तर मी तुम्हाला एक प्राण्यांचा समूह सांगतो, मधमाशी नावाचा प्राण्यांचा एक समूह आहे पहा। आणि खऱ्या अर्थाने जर सोशल स्ट्रक्चर बघायचं असेल तर ते या मधमाशीमध्ये बघावं लागेल पहा। सोशल स्ट्रक्चर मध्ये सोसायटीचे म्हणून जेवढे मेंबर असतील त्याचे जेवढे घटक असतील त्यांनी दुसऱ्याच्या साठी प्रसंगी कितीही सॅक्रिफाईस, कितीही टोकाचं सॅक्रिफाईस करण्याची तयारी ठेवली पाहिजे। तर मधमाशीमध्ये ते किती टोकाचं आहे ते मी तुम्हाला मुद्दाम सांगतो। मधमाशीमध्ये अर्थातच जेंडर दोनच आहेत की एक मेल आणि एक फिमेल। मेल्सचं काम पुनरुत्पादनासाठीच असल्या कारणानं ज्या मधाच्या पोळ्यामध्ये 1,00,000-1,25,00,000 मधमाशा असतात वारेसर, त्याच्यामध्ये फक्त 40-50च नर जन्माला येतात, बाकी सर्व फिमेल्स जन्माला येतात। आणि एवढ्या फिमेल्स जन्माला आल्यानंतर फिमेल्सचं काम काय, तर एक महत्वाचं काम आहे पुनरुत्पादन आणि पुनरुत्पादन केल्यानंतर त्या मधाचं जे पोळं आहे त्याचं संगोपन। संगोपन हा शब्द फार महत्वाचा आहे। तर याच्यामध्ये पुनरुत्पादन करण्याची संधी फक्त एका मादेला मिळते, फक्त एक मादे। कुठली तरी एक मादी निवडतात आणि ती निवडून तिला रॉयल जेली खाऊ घातली जाते पहा। ती धष्टपुष्ट होते आणि आयुष्यभर तिने एकच काम करायचं, फक्त अंडे घालायचं। राहिलेल्या ज्या काही लाखभर मधमाशा किंवा माद्या असतील त्या सर्व जणी आपल्या शरीरातच बदल घडवून आणतात। शरीरामध्ये अंडी घालण्याची जी व्यवस्था आहे ती रिग्रेस करतात, तिला नामशेष करत नाही पण रिग्रेस करतात किंवा तिला खुरट करतात आणि ते आयुष्यभर काम काय करतात तर आपल्या बहिणीने जी अंडी घातलेली आहे त्याच्यातनं जी पिलं जन्माला येणार आहेत त्यांच्यासाठी घर बांधणं, त्यांच्यासाठी रॉयल जेली निर्माण करणं, त्यांच्यासाठी मध निर्माण करणं, जोपर्यंत त्या अळी आहेत तोपर्यंत मधाचं जे पोळं असतं त्याला अखंड फॅनिंग करणं आणि सर्व प्रकारची काम करणं, त्यांना वर्कर बीज असं म्हणतात पहा। मला तर एवढं आश्चर्य वाटते की त्या करायचं म्हणजे किती। आपण सोसायटीमध्ये जर आता एक 100 मुली निवडलं सांगितलं की एक 4-5 जणीला मुली होते आणि बाकीचे 95 मुली त्यांच्या मुलांचं संगोपन करा, तर आपल्या मनामध्ये तसं म्हणजे सॅक्रिफाईस निर्माण होईल का? त्या 95 मुलीमध्ये कुणाचा चेहरा दिसेल का? तर तो दिसणार नाही पहा। त्याच्यामुळे सोशलिस्टिक स्ट्रक्चर ऑफ सोसायटी ही मुळामध्ये प्राण्यांच्या मध्ये आहे।
मग ते मधमाशीच्या मध्ये आहे, सर्व प्रकारच्या मुंग्यांच्या मध्ये आहे, टर्माइट्सच्या मध्ये आहे, आणि त्यांच्याकडनं आपण जरा जरी बोध घेतला तरी सुद्धा आपणाला एक पाऊल पुढे टाकणं शक्य आहे. बेसिकली जगातल्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे एकदा आपण कॉन्स्टिट्यूट आहे असं म्हटलं की आपल्याला काहीतरी कॉन्स्टिट्यूशन असलीच पाहिजे. आपण एकसंघ असलो पाहिजे, आणि एकसंघ राहायचं म्हटलं की त्याच्यासाठी काहीतरी कोड असावा लागणार आहे. आणि या कोड्सच्या मध्ये प्राण्यांचा एकदा समूह झाला की म्हणजे माणसाचा प्रवास असाच झालेला आहे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, ज्ञानाकडून विज्ञानाकडे, विज्ञानाकडून तंत्रज्ञानाकडे, आणि मग माणूस ह्या प्रत्येक पायरीवर त्याची समूहामध्ये राहण्याची पद्धती बदलली. समूहामध्ये बेसिकली आपला समूह आहे. जोपर्यंत आपण समूह नव्हतो, जोपर्यंत आपली मेंटॅलिटी ही इडन गार्डन मधल्या माणसासारखी होती, इडन गार्डन मधल्या ट्विन सारखी होती. त्याच्यामध्ये ॲडम आणि त्याची मिसेस म्हणा किंवा त्याची कंपॅनियन म्हणा यांच्यासारखी होती. अंटिल देन वी वेर इन ह्युमन. आपण तोपर्यंत इन ह्युमन होतो किंवा तोपर्यंत आपण माणसासारखे मुळे वागतच नव्हतो. त्यांच्यामध्ये काहीतरी बाब अशी आहे का, तुम्हाला ह्युमन व्हायचं का, देयर समथिंग मस्ट बी फॉरबिडन. काहीतरी फॉरबिडन होतं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ते गोल्डन ॲपल फॉरबिडन होतं. त्याने ते धाडस केलं. ते धाडस केल्याबरोबर त्याची जी इमॉर्टॅलिटी होती, तो जो चिरंजीव होता, कधी मरणारच नव्हता, तो मॉर्टल ॲनिमल्स मध्ये आला. पण त्याला एक एंडॉवमेंट सुद्धा मिळालं रिप्रोडक्शनचं, की तुला तुझ्यासारखी आता पिलं निर्माण करता येतील माणसाची, म्हणून आपण मुलं म्हणू. पिलं म्हटलं की काही जणांना राग येतो, कारण ते पुन्हा ॲनिमल सेन्स आहे त्याच्यामध्ये. आणि मग एकदा माणसाची जशी लोकसंख्या वाढत गेली तसं स्वाभाविक आहे की बायोलॉजी मध्ये घडतं तसं की आपण कॉम्पिटिशन मध्ये आलो. कॉम्पिटिशन कशाची असणार आहे, तर आपल्या ज्या बेसिक नीड्स आहेत त्याची कॉम्पिटिशन आहे. खाण्याची कॉम्पिटिशन आहे, आपलं जोडीदार निवडण्याची कॉम्पिटिशन आहे. आपण इन ह्युमन टू ह्युमन मध्ये आल्याबरोबर आपल्याला सेंटर हवा होता, तर सेंटरचं कॉम्पिटिशन आहे. आणि मग एकदा कॉम्पिटिशन आला की पहिला रूल आहे बळी तो कान पिळे. म्हणजे जेवढे माहिती आहेत तेवढे जगतील, राहिलेले साईडलाईन होते. माहिती असो नाही तर नसो, प्रत्येकाच्या जगण्याची आपण व्यवस्था लावली पाहिजे. याच्यामधनं सुरुवातीला माणसं एकमेकाशी जसं वागली असतील किंवा त्यांनी जशा संरचना निर्माण केलेल्या असतील त्या सर्व संरचना म्हणजे पहिला कायदा, दॅट इज अ कस्टम. म्हणजे परंपरा काय सांगते, आपला पूर्वी समूह हा कसा जगत जगत आला त्याच्याप्रमाणे अगदी पहिला कायदा हा कस्टम मध्येच होता. कस्टम्स एकदा खूप परिपक्व झाली, खूप मोठ्या समूहाने स्वीकारली. एका म्हणजे रिलिक्स मध्ये, ज्याला आपण भूभाग म्हणतो, खूप मोठ्या ह्याच्यामध्ये ती स्वीकारली की ऑटोमॅटिकली रिलीजन कम्स इनटू प्ले. रिलीजन माणसाला कुठपर्यंत सुसह्य वाटते, तर रिलीजन मध्ये आपलं जगणं सुसह्य होण्याला जोपर्यंत स्पेस आहे तोपर्यंत आपल्याला ती सुसह्य वाटते. आणि एकदा आपणा जगण्याचा स्पेस जर का त्याच्यामध्ये अकसला की मग रिलीजन सुद्धा दुस्सह होते. जगामध्ये जेवढ्या रिलीजन्स निर्माण झाल्या त्या सर्व रिलीजन, त्या सर्व परंपरा माणसाला केव्हा ना केव्हा तरी दुस्सह झाल्या, नको वाटायला लागल्या. आपल्या जगण्याला ह्या कुठेतरी काउंटरॅक्ट करतायत, मर्यादा घालता आहेत. आणि मग स्वाभाविक आहे की माणसाने जगण्याचे नवे नवे आयाम, कारण त्याला ज्ञान तर झालेलंच होतं, ज्ञानाच्या कक्षा सारख्या रुंदावत होत्या. आता आपण कॉन्स्टिट्यूशन बद्दल बोलणार आहोत. मी आता येण्याच्या पूर्वी आमचे सन्माननीय गुरुवर यांना एक प्रश्न विचारला होता तिथेच, की जगाच्या पाठीवर कुठलीच गोष्ट स्थायी नाही. अज्ञान सुद्धा स्थायी राहिलं नाही. अज्ञानाचं रूपांतर ज्ञानामध्ये झालं, ज्ञानाचं रूपांतर जगभर तुम्ही कुठेही जा सारख्याच पद्धतीने सिद्ध करता येतं, म्हणून ते विशिष्ट ज्ञानामध्ये, विज्ञानामध्ये झालं. आपण विज्ञान आपल्या कल्याणासाठी, आपल्या सोयीसाठी, आपलं जीवन सुसह्य व्हावं म्हणून तंत्रज्ञानामध्ये झालं. आणि मग एकदा आपण जसं जसं आपल्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारत गेला तशा तशा आपल्या जगण्याच्या अशा आकांक्षा सुद्धा विस्तारत गेल्या.
आणि त्या जगण्याच्या ज्या काही अशा आकांक्षा आहेत, तर जगातले सगळे मानवी समूहाचं जगणं अधिक सुसूत्र व्हावं याच्यासाठी काही ना काहीतरी कोड करायला लागले. आणि मग त्या कोडला तुम्ही म्हटलंच तर कायदा म्हणा, म्हटलंच तर त्याला रूल्स म्हणा, म्हटलंच तर रेग्युलेशन्स म्हणा, प्रोसिजर्स म्हणा, आपण त्या क्रमाने एक संरचना किंवा एक कॉन्स्टिट्यूशन निर्माण करायला लागलो. आपण सर्वांना माहिती आहे की आपण अज्ञानातून ज्ञानाकडे, ज्ञानाकडून विज्ञानाकडे गेलो तर जगामध्ये ही घटना सर्वत्र सारखी घडली नाही. ती वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने घडत राहिली. मी देशामध्ये म्हणण्याच्या ऐवजी भूभागामध्ये म्हणणार, कारण देशाची निर्मितीच कधी झाली तर जेव्हा माणसाला जमीन कमी पडायला लागली, आपला जगण्याचा स्पेस म्हणून डिमार्केशन झालं. एक वेळ अशी होती, आपण म्हणजे येशू जन्माला येण्याची जर वेळ घेतली, इसवी सनाच्या अगदी प्रारंभी 0 इयर्सला जर आपण गेलो तर संपूर्ण जगाची लोकसंख्या 50 कोटीपेक्षाही कमी होती. आपली लोकसंख्या जगाच्या 1/10 सुद्धा असण्याची शक्यता नाही. त्याच्यामुळे सगळ्या उपद्वीपामध्ये 10 कोटीच माणसं राहत असतील. पण त्याच्यापूर्वी जर आपण आणखी एक फक्त 200-250 वर्ष गेलो तर जगाची लोकसंख्या 10 कोटी होती. प्लेटोने केलं. प्लेटोचा एक पहिलवान सांगकाम्या होता, अकॅडमी त्याचं नाव होतं, अकॅडेमस. या अकॅडेमसने ते विचार अधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी एक मोठी चळवळ केली. म्हणून आता गावोगाव अकॅडमीज आहेत त्या वृत्तीने काम करण्याची ती व्यवस्था आहे. त्या सर्व व्यवस्थेला विचाराची एक चौकट जर कोणी दिलेली असेल तर ते आपण सर्वांना माहिती आहे की अरिस्टॉटलने दिली. आणि प्रत्यक्ष अरिस्टॉटलचा राज्यकर्ता प्रॉडक्ट जो आहे तो अलेक्झांडर आहे. पण जमिनीची किती भूक होती त्याला, ते विचार करा तुम्ही की तो कुठपासून कुठपर्यंत आलेला होता आणि त्याने किती मोठ्या प्रमाणावर मसाकर केला. जेव्हा जगाचीच लोकसंख्या 10-12 कोटीच्या आसपास होती तेव्हा त्यांनी मारलेली माणसं आणि पादाक्रांती केलेली भूमी याचा जर विचार केला तर ही पाशवी वृत्ती होतीच होती. आणि त्या पाशवी वृत्तीच्या माध्यमातून तेव्हाचा जो समूह होता त्याला आपण मोनार्च असं म्हणतो. मला तर मोठं आश्चर्य वाटतं की आता आपण एवढा मोठा मानवी समूह, म्हणजे 700 कोटींचा मानवी समूह आहे, त्याला नियंत्रित करणाऱ्या जगामध्ये जेवढ्या व्यवस्था आहेत तर त्या व्यवस्थेला खूप वेगवेगळे कॉम्प्लेक्सेस आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं. पण त्याला अगोदर आणखी काही पॅरामीटर्स आहेत. या पॅरामीटर्स मध्ये सर्वसाधारणपणे इसवी सनाच्या 7व्या शतकापासून तर पुढे जे काही विचारवंत झाले, म्हणजे अलेक्झांडर होईपर्यंत विचार अगदी साधा सुद्धा होता. आपल्याकडे आपल्या सर्वांना माहिती आहे की भूमध्य समुद्राच्या तिथे किंवा ज्याला आपण रोम आणि त्याच्या आसपासचा भाग म्हणतो तिथे सर्व सिटी स्टेट्स होते, छोटी सिटी स्टेट्स होते. आणि सिटी स्टेट्स मधली माणसं बुद्धिमान होते. आणि जी माणसं बुद्धिमान आहेत अशा बुद्धिमान माणसांनी तो मानवी समूह नियंत्रित करण्यासाठी रोम मध्ये काउन्सिल होतं आणि तिकडे जर्मनीमध्ये त्यांचं सिनेट होतं. आणि हे काउन्सिल आणि सिनेट मधली जी माणसं आहेत तर ही माणसं सुसंस्कृत असावी. मराठी शब्द आहे म्हणून मी तो वापरला. तिकडचा शब्द आहे सोफिस्टिकेटेड असावी. आपल्या सर्वांना माहिती असलेला नाटककार सोफोक्लीज नावाचा, त्यांनी नाटक लिहिलेलं आहे अँटिगनी. त्याच्या मनामध्ये असा विचार आला, द्विधा आली की माणसं अशी वागतातच का, म्हणून त्यांनी अँटिगनी असे अंतर्द्वंद्व, म्हणजे माणसाच्या वागण्यामध्ये हा खोटेपणा येतो कुठून, ती दिसतात तरी एकसारखी पण असतात मात्र त्याच्यापेक्षा फार भिन्न. आणि सोफोक्लीजचा असा एक पंथ होता की समोरच्या माणसाला दुखवायचं नाही तरी पण माणसाचा जो समूह आहे तो नियंत्रित करायचा. आता आपण म्हणतोच एकमेकाला की माणूस सोफिस्टिकेटेड आहे. सोफिस्टिकेटेड आहे म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये समूहामध्ये हवासा आहे, ज्याच्या वर्तनाचे जे काही पॅरामीटर्स असतील, आयाम असतील ते कुणाला टोचणार नाही, तो बरोबर घेऊन जाणार आहे. आणि मग सोफोक्लीजच्या नंतर त्यांचे जे विचार प्रगत होत गेले तर तिकडे देकार्ते सारखा विचारवंत निर्माण झाला, हॉर्सलॉक सारखे विचारवंत निर्माण झाले, स्टुअर्ट मिल सारखे विचारवंत निर्माण झाले. त्याने माणसाला खूप नव्या आकांक्षा दिल्या. आणि त्या आकांक्षाच्या माध्यमातून नीत्शे सारखा तुच्छतावादी का असत नाही पण तो विचारवंत होता.
सिग्मंड फ्राईड सारखे विचारवंत निर्माण झाले आणि या सगळ्यांनी माणसांना एक नवा विचार दिला की जगण्याच्या अधिकारामध्ये तुला इक्विटी हवी. माणसाच्या सर्व दुःखाचं मूळ जर काही असेल तर ते आहे बाय इनइक्विलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन. मानवी समूहामध्ये जेवढ्या सुविधा आहेत त्या सुविधा सारख्या वाटल्या जात नाही आणि वाटपामध्ये घोळ झाला की मग माणसं पेटून उठतात पहा. मग माणसं आपल्या हक्कासाठी समान वाटपासाठी रस्त्यावर येतील, काहीही करतील ती माणसं. त्याला काही लिमिट नाही. वामनदादा कर्डेकरांची ही कविता आपण सर्वांनी वाचलेली आहे. तुम्ही सांगा टाटा बाटा कुठे गेला आमचा वाटा. तो काही संपत्तीचाच नाही, कशाचाही. आपण आपल्या राज्यघटनेचा जेव्हा विचार केला तेव्हा आपण काय म्हटलं की शाहू, फुले, आंबेडकर. मी आणखी 2 माणसाची नाव ऍड करतो, कर्मवीर आणि राष्ट्रसंत गाडगे महाराज. यांच्या विचाराने आपण सगळी त्या धाग्यात आपण सगळी माणसं आज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. आपणाला त्यांच्या स्वप्नातला समाज रचना पाहिजे, त्यांच्या स्वप्नातली. आपण अमेरिकेमध्ये गेलो, जगातल्या ज्या 10 बेस्ट कॉन्स्टिट्यूशन आहेत त्यात अमेरिकेची नाही, त्याच्यामध्ये जर्मनीची आहे, ऑस्ट्रेलियाची आहे, मेक्सिकोची आहे आणि कोणाकोणाची आहेत, पण अमेरिकेची मात्र नाही आहे. तर अमेरिकेच्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेजर कंपोनंट काय आहे? इनइक्वालिटी ऑफ कलर, म्हणजे रंगाची असमानता. त्या देशामध्ये जे लिटरेचर निर्माण झालं तर त्या देशामध्ये टोनी मॉरिसन नावाची एक लेखिका आहे, तिने ब्लू आईज नावाची एक कादंबरी लिहिली. अर्थातच बाई नायगर असल्यामुळे, निग्रो असल्यामुळे स्वाभाविक आहे तिने निग्रोंचे दुःख लिहिली. पण सगळ्या दुःखाच्या मुळाशी कॉज काय आहे तर माझा रंग हा माझा कॉज आहे हे तिने सांगितलं. पण अमेरिकेमध्ये जेवढ्या चळवळी झाल्या, जेवढे युद्ध झाले अलीकडच्या कालखंडामध्ये, विचाराच्या कालखंडामध्ये, मी कस्टमच्या रिलिजनच्या कालखंडाबद्दल सांगत नाही, ज्याला आपण मॉडर्न लॉचं जेनेसिस म्हणतो किंवा मॉडर्न लॉचं इव्होल्युशन म्हणतो, त्याच्यामध्ये जेवढे काही म्हणजे बदल झाले त्या बदलाच्या मुळाशी आहे काही जणांना खूप काळा रंग आहे, काही जणांना खूप गोरा रंग आहे. ज्यांचा रंग गोरा आहे त्यांना वाटतं ते एंडॉवमेंट आहे, आपल्याला काहीतरी स्पेशल देणगीच आहे, आणि ज्यांचा काळा रंग आहे ते डिप्राइव्ड आहे. आणि म्हणून तिथे त्या घटनेमध्ये खूप रिफ्लेक्ट होतं की डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. आणि ती डिस्क्रिमिनेशन कशावरनं करता येणार नाही तर कलरवरनं करता येणार नाही. तुम्ही आणि मी ज्या देशाचे नागरिक आहोत, या देशामध्ये सोशल स्ट्रक्चरला कशाची कीड आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे, कास्ट सिस्टमची. म्हणून आपण आपल्या राज्यघटनेचा जेव्हा विचार करू तेव्हा गेली काही दशकं, मी शतक म्हणणार नाही अजून, पण गेली काही दशकं आपण सर्वजण एकाच बाबीशी झगडत आहोत की डिस्क्रिमिनेशन बाय कास्ट मस्ट बी इरॅडिकेटेड. म्हणजे कास्टमुळे जे काही डिस्क्रिमिनेशन होतं हे डिस्क्रिमिनेशन आपण इरॅडिकेट केलं पाहिजे. आणि आम्हाला सोशल जस्टिस पाहिजे. म्हणजे नेमकं काय पाहिजे? सोशल जस्टिस पाहिजे म्हणजे आम्हाला अश्युरन्स पाहिजे, दॅट टू ए कॉन्स्टिट्यूशनल अश्युरन्स. तो कशाचा पाहिजे तर इक्विटीचा पाहिजे. म्हणजे मी अमुक कास्टचा आहे म्हणून माझी संधी नाकारता येणार नाही, ते तत्व सर्वांना समान लागू होणार आहे. घटनेमध्ये काही काळ एखाद्याला, काही काळ एखाद्याला नाही म्हणून ते त्याला सर्व काळ नाकारता येईल असं सुद्धा होणार नाही. पहा, इक्विटीसाठी माणसाचा समूह कुठलाही प्रसंगी एजिटेशन करणार म्हणजे करणार, आणि तो करण्याचा त्याला घटनादत्त अधिकारच आहे. म्हणजे आपल्या घटनाकार यांनी जे म्हटलेलं आहे त्या चौकटीच्या बाहेर तो काही करणार नाहीये. पहा, त्याला करता येणार नाही. आणि आपली घटना इतकी स्ट्रॉंग आहे आणि ती एवढी मॅसिव्ह आहे की चौकट तोडणं कोणाला सहजासहजी शक्य पण होणार नाही आहे. तीच माहिती, गटर कधीतरी तुंबते आणि तुंबल्यानंतर तिथं ते कामगार ती गटर फ्री करण्यासाठी, मोकळी करण्यासाठी जात असतात. आणि ते मग मजूर कसे आहेत ते कवितेमध्ये खूप सुबक वर्णन केलेलं आहे. वर्णन सुबक म्हणायचं, हृदयस्पर्शी म्हणायचं की हृदय पिळवटून म्हणायचं, हे ज्याच्या त्याच्या लिटरेचरकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. माझ्या दृष्टीने ते सुबक विबक काही नव्हतं, अतिशय हृदय पिळवटून टाकणारा होतं. पहा, ते जे मजूर होते तर ते अर्थातच उन्हात काम करणारी माणसं काही कभिन्नच असणार ती, आणि ती काही कभिन्न माणसं तर ते त्यांच्या दंडावरची मसल खूप फुगलेली होती. पहा, ती रिपलिंग होती. म्हणजे त्यांनी ते खोरं मागे पुढे केलं का ते मसल प्रत्येक वेळेला रिअरेंज व्हायची. त्यांच्या गळ्यामध्ये लाल रुमाल होते, ते घामाने ओथंबलेले होते. गटाराचा जो सुगंध आहे तो कसा असतो आपल्याला सर्वांना माहिती आहे. जर त्याला
सुगंध म्हटलं नाही तर मग उपसणारी काम कसे करतात, म्हणून आपण वास म्हणू फार तर फार, की ज्याला सुगंधही म्हणायचं नाही दुर्गंधही म्हणायचं नाही, असं कवीने खूप नीटनेटकेपणाने सांगितलेलं आहे. आणि मग हे काम चालू असताना वाहतूक थांबली. वाहतूक थांबणाऱ्यांच्या मध्ये 10 लोक तिकडे 10 लोक इकडे उभा होते. या 10 लोकांच्या मध्ये तिकडे उभा राहिलेल्या 10 लोक हे साधारणपणे पोट भरलेले होती, नीटनेटक्या कपड्यामधले होती, घरी म्हणजे काव्यशास्त्र विनोदेन बुद्धिमत्ता धीमही अशी पुस्तकं होती, काय त्यांचं रंजन होणारी मनोरंजन होणाऱ्या गोष्टी घरी होत्या. ते सगळी सुसंस्कृत माणसं तिकडे उभा राहिली होती. आणि त्यांनी असे आपले पांढरे शुभ्र रुमाल वगैरे काढले, ते नाकाला लावले. त्यानंतर त्यांनी नाक रुमालामध्ये म्हणा किंवा वास्तवात म्हणा थोडस वाकडं केलं आणि म्हटले की जीसस इट्स अ हेल ऑफ जॉब, नरक आहे. त्याच वेळेला 10 माणसं तिकडे होती की ज्यांना कुठलाच जॉब नव्हता, कुठलंच काम नव्हतं, त्यांचं पोट भुकेलं होतं, पोट थळ म्हणजे बरगड्याच्या आतमध्ये पाठीच्या मणक्याकडे जावं का काय अशी परिस्थिती होती. आणि आशाभूतपणे ते पाहत होती की अरे ह्या काम करणारा माणसाला पूर्ण ड्रेस आहे, ह्या काम करणाऱ्या माणसाच्या हातामधलं खोरं किती छान आहे, ह्या काम करणाऱ्या माणसाला घाम पुसण्यासाठी रुमाल आहे, आणि असा जॉब जर आपल्याला मिळाला तर आपल्याही पोटाला अन्न मिळेल, आपल्यालाही एक निवारा मिळेल, आपल्यालाही असाच एक रुमाल गळ्यात घालून फिरता येईल. ते म्हटले की जीसस इट्स अ हेवन, म्हणजे हे स्वर्ग आहे, आम्हालाही असं काम करत. समाजामध्ये जरी स्ट्रक्चर सोशल असलं तरी मला रस्त्यावर सर्वत्र 20 ऑनलुकर्स दिसतात. अर्धे म्हणताय की व्यवस्था खूप चांगली आहे त्यांच्या नजरेत, ती तशीच आहे. अर्धे म्हणताय व्यवस्थेला इमिडिएट धक्के देण्याची गरज आहे, ते त्यांचं पण बरोबरच आहे. इनइक्विटीच्या माध्यमातून त्यांचे जगण्याचे जे काही आयाम आहेत ते आपण एवढे दुष्प्रत करून टाकले, दुस्सह करून टाकले की त्याच्यामुळे 20 ऑनलुकर्स मध्ये हा जो भेद आहे हा कायम राहणार. आणि जोपर्यंत हा भेद आहे तोपर्यंत माणूस कितीही म्हटला की मी सोशलिस्टिक पॅटर्नमध्ये राहतो, तोपर्यंत तो अस्वस्थ राहणार. अस्वस्थतेकडून स्वस्थतेकडे जाण्यासाठी आपणाला इमिडिएट जर कुठे पावलं उचलावी लागणार आहेत तर ते सोशल जस्टिस इन मॉडर्न लॉ याकडे या संदर्भामध्ये आपण दिवसभर चर्चा करण्यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देतो. फक्त म्हणजे 55 आणि 38 हे 55, 38, 93 आणि 7% फक्त शब्द काम करतात. बोलणारी व्यक्ती कशी बोलते त्याच्यावर बरंचसं काही अवलंबून असतं. आणि म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच रिक्वेस्ट करेन की माझाही मूड थोडासा बोलण्याचा राहावा, म्हणून की आपले चेहरे प्रसन्न ठेवा. पहिल्यांदा आयुष्यातले निम्मे प्रश्न मित्र हो, युवा युवतींना मी मुद्दाम सांगतोय की आयुष्यातले निम्मे प्रश्न किंबहुना निम्म्यापेक्षा जास्त प्रश्न फक्त आणि फक्त चेहरे प्रसन्न ठेवण्याला सुटतात. विचार जुळणं किंवा न जुळणं, मतभिन्नता होण्या या गोष्टी आहेत. आणि हे मी या सभागृहापुरतं मानत नाही, इव्हन बाहेर जागताना सुद्धा प्रसन्न चेहरे ठेवा. येत काहीच नसताना चेहरा आइन्स्टाईन सारखा. म्हणजे असं वाटतं काय काय वेळेला की आता यांच्याकडनं थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीला बहुतेक धक्काच बसेल असं वाटतं का. माझी विनंती आपल्याला, आम्ही बोललो आता मस्के साहेबांनी फार चांगल्या पद्धतीचा संपूर्ण इतिहास सांगितला. मला बऱ्याच वेळेला प्रश्न असा पडत होता की बऱ्याच वेळेला की इतर प्राण्यांच्या बाबतीमध्ये प्राण्यांचे कळप असतात, पक्ष्यांचे थवे असतात आणि माणसांचा मात्र समाज आहे. आणि तो कित्येक वर्ष त्यांनी मधमाशांचं उदाहरण फार छान दिलं, तो सगळा भाग सांगितला. पण माणसाचा समाज हा का निर्माण झाला, माझा प्रश्न बेसिकली माणसाचा समाज का, सोशल जस्टिस, सोसायटी मीन्स व्हॉट आणि वाय इट हॅड बीन फॉर्म्ड, कशामुळे सोसायटी तयार झाली. तर याच्या सगळ्याच्या मागं इतर प्राण्यांची, पक्ष्यांची, कीटकांची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा माणसामध्ये एक वेगळी गोष्ट आहे की तुमच्यातही आहे आणि मी तुमच्याशी बोलतोय याचं मला भान आहे. हेच ते वय आहे. याच वयात जर तुम्ही रिझन, विवेक डेव्हलप केला नाही तर सामान्य म्हणून जाणार. मी इथं आलोय, तुम्ही सामान्य म्हणून मी सामान्य विद्यार्थ्यांशी बोलत नाही, मी सळसळत्या रक्ताशी बोलतोय. आपसात विनोद करणं फार सोपं आहे, आपसात हसणं, इतर गोष्टी करणं सोपं आहे. तुला सांगत होतो आपण असं करतो, तुला सांगत होतो ना उठू नको, कशाला उठला. माझं मत आहे स्वतंत्र विचारसरणीनं चाला. सगळ्यात पहिली गोष्ट स्वतंत्र विचारसरणीनं चाला. स्वतंत्र खणखणीत तुमचं इम्प्रेशन पडल्याशिवाय, इम्प्रेशन मॅनेजमेंट, तुमचं इम्प्रेशन पडल्याशिवाय तुम्हाला कोणी किंवा तुमचा प्रभाव टाकल्याशिवाय तुम्हाला कोणीही भाव देणार नाही.
माझं ही मला मिळालेली संधी आहे. घटना त्या कशा आल्या त्याच्यावर आपण सविस्तर बोलूच, मी काही वेळ बोलणार आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट, समाज निर्माण का झाला तर माणसाकडं रिझन होतं. रिझनचा अर्थ विवेक. विवेक इज टोटली, रिझन इज टोटली डिफरंट फ्रॉम इंटेलेक्ट, इट इज टोटली डिफरंट फ्रॉम टॅलेंट. त्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. रिझन म्हणजे विवेक. माणसाकडे विवेक होता आणि त्याच्यातून सगळ्यात पहिली कल्पना आली की लॉ ऑफ इंटरडिपेंडन्स. म्हणजे काय, माझ्या काही गरजा आहेत, आपल्या काही गरजा आहेत, या गरजांची देवाणघेवाण करू आणि एकत्रपणे सहजीवन जगू. ही सगळ्यात पहिली कल्पना विवेक असल्यामुळे मनुष्य प्राण्यात आली आणि म्हणून सहजीवनाची संकल्पना म्हणजेच समाज एकत्र राहण्याची, त्यालाच लॉ ऑफ इंटरडिपेंडन्स. आपसात एकमेकाला गरजा आहेत, एकमेकाच्या गरजांची पूर्तता करू आणि आपण एकत्र राहू. मग त्याच्यामध्ये काहींचं टॅलेंट येईल, काहींचं कौशल्य येईल, काहींचं, त्या सगळ्या गोष्टी होतील. समाज निर्माण झाला. या पृथ्वीच्या पाठीवर सुरुवातीला काय आहे, जिज्ञासा, हे इंटेलेक्ट मधून आलेला भाग. हे सगळं काय आहे, दिसतं हे काय आहे, आणि त्याच्यातून मित्र फिलॉसॉफी करा. सुरुवातीला जर आला असेल काही तर फिलॉसॉफी नावाचा प्रकार आला. बाकीचे प्रकार वाढत होते, पण मानवी संस्कृतीमध्ये तत्वज्ञान पहिल्यांदा आलं. आता मस्के साहेबांनी फार चांगले उल्लेख केले. रिलिजन आणि कल्चर या सगळ्यांच्या मिश्रणाला आपण शेवटी सिव्हिलायझेशन किंवा संस्कृती असं म्हणतो. संस्कृती, ग्रीक संस्कृती, फलानी संस्कृती, फलानी भूभागावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्कृती निर्माण झाल्या आणि त्या संस्कृतीमध्ये मग पुढे त्याच्यात माणसाची जिज्ञासा जशी वाढत गेली, अभ्यास जसा वाढत गेला, विचारसरणी जशी वाढत गेली, त्या पद्धतीनं मुद्दाम मी युवकांशी बोलतोय की कसं विचार जगताना कसा केला पाहिजे. आपण हे वय गेलं तुमचं 18 ते 28, मी सगळ्या ठिकाणी सांगतो 18 ते 28 वय निघून गेलं, तुम्ही नंतर कितीही ग्रामीण भाषेत बोलतो थोडंसं, ग्रामीण चेहरे दिसत आहेत म्हणून. त्याच्यानंतर 18 ते 28 नंतर 18 ते 28 या वयोगटानंतर तुम्ही कितीही उड्या मारल्या तर परत काहीही होऊ शकत नाही. झालं तर ते अपवादात्मक केसेस असू शकतात. जे काय मेंटल बैठक तयार करायची आहे, बौद्धिक बैठक तयार करायची आहे, ते हेच वय आहे आणि तेवढ्यासाठी मी इथं आलेलो आहे. हे झालं, रिलिजन झालं, फिलॉसॉफी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, तरी हे कमी पडत होतं. मग परंतु झालं काय दुर्दैवानं, पुढच्या कुठल्याही प्रकारचे समाज हा एकंदरीत 9 कॉलमवर उभा असतो. आम्हाला माहिती आहे आम्ही कुठं नाकारले काय, तो त्यांचा धर्म आहे. त्यांनी 5 डेथ रिग्रेट्स मध्ये मी सांगून गेलो होते, त्याला ते सांभाळते. मी जर माझ्या पदाला न्याय दिला नाही, भूमिकेला न्याय दिला नाही तर तू जगलाच नाहीस ना. तू काय आला आणि जगला, पहिला श्वास घेतला आणि शेवटचा श्वास घेतला आणि त्याला मधल्या पट्ट्याला जगणं म्हणत नाही. काय सिद्ध केलं, तुला कशासाठी पाठवलं होतं, सोलला न्याय दिला का, तुझ्या प्रतिभेला न्याय दिला, तुझ्या टॅलेंटला न्याय दिला का, तुझ्या पोटेन्शियलला न्याय दिला का, त्याला जगणं होता. आणि शेवटी जाता जाता एक 4 वेळी सांगतो, हे मी 4 वेळा सांगतो, हा माझ्या 4 वेळा आहे. मी मुद्दाम सांगतो, माझ्या म्हणजे मी इगोच बोलत नाही, पण मुलांना पे करण्यासाठी. एक विद्यार्थ्यांना संधी कुणीच कोणाला देत नाही, तुला तरी कोण देईल. संधी कुणीच कोणाला देत नाही, तुला तरी कोण देईल. एखाद्या क्षेत्रात नैपुण्य मिळव, तीच तुला शोधत येईल. संधी मित्र बोलवलं ते घटना किंवा त्याचा अभ्यास त्या सगळ्या गोष्टी, पण हे कसं झालं हे सोशल रिफॉर्ममुळे झालं. प्रत्यक्ष अंमलात घटनेपर्यंत आपण आलो. सोशल जस्टिस, शेवटचं वाक्य बघा. सोशल जस्टिस म्हणजे समाजातल्या प्रत्येक शून्य नागरिकाला त्या घटकाला तिथं जगण्यासाठी सर्वायवल स्टॅबिलिटी मिळालीच पाहिजे. त्याच्यात फापट पसारा सांगत बसलं काहीच अर्थ नाही. सोशल जस्टिस म्हणजे काय, त्याला न्याय मिळालाच पाहिजे. सोशल आपण सांगितलं, जस्टिस म्हणजे फेअर बिहेवियर. तुमची आमची सुद्धा जबाबदारी आहे. त्याच्याकडे गट्स आहे, त्याच्याकडे पोटेन्शियल आहे, त्याच्याकडे हे आहे. CHB 65% कॉलेजला CHB आहे आणि आम्ही म्हणायचं का सोशल जस्टिस. त्याच्याकडे पात्रता आहे, त्याच्याकडे ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे पोटेन्शियल आहे, त्याच्याकडे कौशल्य आहे, सगळं आहे आणि त्यांना मात्र आपण अर्धपोटी ठेवायचं. त्यांना मुलंबाळ नाही, त्यांना काय. मग तिथं न्याय देताना त्या लोकांनी ज्याच्या हातात आहे त्यांनी ते त्याला म्हणायचं सोशल जस्टिस. हे साधं उदाहरण मी आपल्याला सांगितलेलं आहे. समाजात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कॅपॅसिटीनुसार, ॲबिलिटीनुसार, पोटेन्शियलनुसार, कुवतीनुसार, आवाक्यानुसार ते त्याला मिळालं पाहिजे, त्याला जगता आलं पाहिजे. हे म्हणजे वेलबिंग ऑफ द सोसायटी म्हणजे सोशल जस्टिस. आणि हे करण्याची जबाबदारी कोणाची, राज्यकर्त्यांची आहे, शिक्षण क्षेत्राची आहे, ज्युडिशियल, सर्व खांबांचे. हे 9 जे पिलर्स सांगितले सोसायटीचे, ते 9 पिलर्स एकमेकांशी इंटरॅक्ट होतात आणि याच्यात सगळ्यात मोठी जबाबदारी एक मधला जो पिलर आहे त्याचं नाव एज्युकेशन. म्हणून आम्हा शिक्षण संस्था चालकांची, आम्हा शिक्षकांची, आम्हा प्राचार्यांची, आम्हा कुलगुरूंची सगळ्यात मोठी जबाबदारी काय, अपकमिंग जनरेशनला एक उत्साह देणं, प्रोत्साहन करणं. मागं फिरू नकोस, तुझ्यात सगळे दर्शन पोटेन्शियल आहे, फक्त आतून पेट.
मी म्हटलं आता एक विद्यार्थी आला, शेवटचं सांगतो मी, शेवट मग बराच वेळ घेतला, पण आता शेवटचं सांगतो खऱ्या अर्थानं. एक विद्यार्थी सारखं सांगतो की आतून पेट आतून पेट आतून. एक विद्यार्थी आला, सर तुम्ही सारख्या भाषणात म्हणता आतून पेट, पण मी आतून मला पेटलच आहे. मी म्हणलं आता तो आतून पेटत नाही तर आम्ही त्या बाहेरून आम्ही काय करावं? आतून पेटायचं असेल तर चांगलं वाचन करा, चांगलं वाचन करा, वाचनावर चिंतन करा, त्याच्यावर स्वतःचे विचार मांडा, त्याचं स्वतः पृथक्करण करा, विश्लेषण करा, सगळ्या गोष्टी करा आणि स्वतःचा मेंदू नावाचा प्रकार जो दिलेला आहे तो वापरात आणा. रिझन नावाचा प्रकार तो वापरात आणा. आज समजलं सर आम्हाला वापरात आणायचे, आतापर्यंत हे कुणी सांगत बसत नाही, ते ज्याचं त्यांना करायचं आहे. पुन्हा एकदा या निमित्तानं मला इथं रोहिदास जाधव, गणेश, तुषार आणि विशाल, मुद्दाम ते आमचे पहिल्यांदा मित्र झाले आज, आणि नंतर आमच्या दीपाताई, त्या सर्वांना, मस्के साहेब, वारे साहेबांना मी ऐकलं होतं बऱ्याच वेळा, पण आज मला त्यांच्या बरोबर बसण्याची संधी दिली. मुल्ला साहेबांच्या बाबतीत ते ऐकलं होतं, या कॉलेजचं नाव जेव्हा मला समजलं होतं पहिल्यापासून, तेव्हा मी मुद्दाम माहिती घेतली. आज त्यांच्याबरोबर मला त्यांना नमस्कार घालण्याची वेळ, म्हणजे एक सुद्धा हा सगळा योगायोग जो घडला याला कल्चरने आपण खऱ्या अर्थानं म्हणतो की हे सगळं घडलं पाहिजे. स्वतंत्र स्वच्छ श्वास घ्या आणि स्वतःच्या आयुष्याला न्याय द्या. धन्यवाद. किंवा कुठलंही एक शिबिर हा काही पर्याय नाही होऊ शकत. शेवटी त्याच्यातून फक्त दिशा मिळू शकेल, त्या विषयाकडे बघण्याची आपल्याला वाचलं पाहिजे. आणि विषय खूप मोठा आहे. SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं आम्ही 2014 साली संविधान परिचय अभ्यासक्रम सुरू केला. आणि ताईंना मला सांगायला आवडेल, दीपाताईंना, की त्या अभ्यासक्रमाला त्यावेळेला 14 साली आम्हाला जाहीर केल्याबरोबर पहिली नावनोंदणी जी झाली होती ती तुमच्या कॉलेजमधल्या 3 विद्यार्थिनींनी केली होती 14 साली. तो जो आमचा अभ्यासक्रम आहे तो 12 रविवार, दर रविवारी 8 तास असा 96 तासांचा तो अभ्यासक्रम आम्ही कॉन्स्टिट्यूशनवरती चालवतो. आणि त्याच्यात सामाजिक न्यायावरती पूर्ण 2 दिवस आम्हाला लागतात सांगायला. खूप मोठा विषय, आणि मी तर त्यातलं फारच थोडं तुम्हाला सांगू शकेल, कारण वेळेची मर्यादा माझ्यावरती पण आहेच. मी अशा एका संस्थेत बोलतो याची मला कल्पना आहे की ज्या संस्थेची स्थापनाच मुळात सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनामध्ये झालेली. रयत शिक्षण संस्थेची स्थापना इथून जवळ काली गावामध्ये सत्यशोधक समाजाचं अधिवेशन भरलं त्यावेळेला झालेली आहे. आणि त्याचा सामाजिक न्यायाशी काय गाभा आहे तो अडसूळ सरांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं योगदान सांगताना तो जोडलेला आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं मसे सरांनी जे मांडलं तेही खूप महत्वाचं होतं. त्या टप्प्यामध्ये एका टप्प्यावरती जेव्हा युरोपमधली प्रबोधन युग सुरू झालं आणि जेव्हा असं मानायला सुरुवात झाली की प्रत्येक माणूस महत्वाचा आहे, प्रत्येक माणसामध्ये काहीतरी आत महत्वाचं लपलेलं आहे आणि प्रत्येक माणसाला आपल्यामध्ये लपलेलं जे आहे ते विकसित करण्याची संधी मिळाली पाहिजे, अशा अर्थानं जो व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा युरोपमधल्या चळवळीतून आला, पुढच्या काळामधल्या सगळ्या ज्या आपण त्याला लिबरल कॉन्स्टिट्यूशन म्हणतो ते त्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरती आहे, लक्षात ठेवा. आणि तो हळूहळू मस्के सर जो इव्होल्युशनचा मुद्दा मांडत होते त्याच्यातून ते इव्हॉल्व झालेलं आहे की प्रत्येक माणूस महत्वाचा आहे. त्यामुळे मी तिथून पुढे सुरू करणार आहे की प्रत्येक माणूस महत्वाचा आहे, प्रत्येक माणसाच्या आत काहीतरी लपलेलं आहे आणि एक अशी व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे की ज्या व्यवस्थेमधून माणसाला आपल्या आत लपलेलं फुलवता येईल, विकसित करता येईल आणि त्यातून प्रत्येक माणसाला आनंदी जगण्याचा अधिकार मिळेल. ही चौकट सुरू झाली युरोप प्रबोधन युगापासून, ती भारताच्या स्वातंत्र्य चळवळीने स्वीकारली. संविधान असं अचानक येत नसतं असं वाक्य वापरलं ज्ञानेश्वर सरांनी आणि ते बरोबर आहे. भारताच्या संविधानाची जी हिस्ट्री तुम्ही शिकला असाल की संविधान सभा होती तिथे आहे ना, मग आपण सगळं एकदम सांगतो की ती संविधान सभा 2 वर्ष 11 महिने ना, किती दिवस 18 दिवस, फार बाप माणसं होती संविधान सभेत, स्वातंत्र्य चळवळीत लढलेली माणसं होती. पण माझं एक वाक्य नीट ऐका की संविधान बनवणं ही अकॅडमिक प्रोसेस नसते. म्हणजे आज जर कोणाला असं वाटलं की हे संविधान अपुरं आहे आणि आपण जरा अधिक चांगलं संविधान बनवू, जगभरातले एक्सपर्ट बोलूया लॉ मधले, कॉन्स्टिट्यूशन मधले, आणि त्यांना महाबळेश्वरला हिल स्टेशनला महिनाभर ठेवू आणि शांतपणे तुम्ही विचार करा
आणि एक चांगलं संविधान द्या. संविधान बनवणं ही अकॅडमिक प्रोसेस नसते. संविधानाला पाया असतो, संविधानाला इतिहास असतो आणि भारताच्या संविधानाचा इतिहास एका टप्प्यावर सुरू होतो स्वातंत्र्य चळवळीपासून आणि त्याच्या आधी अरिस्टो सर सांगत होते त्या सगळ्या महामानवांच्या पर्यंत तो जातो. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये 1920 सालापासून जेव्हा गांधीजींच्याकडे नेतृत्व आलं, पुढे गांधी आणि आंबेडकर एकाच वेळेला एकमेकाबरोबर भांडत आणि त्याचबरोबर एकमेकाबरोबर संवाद करत जो तो स्वातंत्र्य लढा पुढे जात होता, त्या लढ्यामध्ये संविधानातल्या सामाजिक न्यायाची सगळी पायाभरणी झाली. तर माझं संविधानाचा अभ्यासक म्हणून असं विधान आहे की संविधानातलं 17वं कलम हे 14 तळ्याच्या काठी लिहायला सुरुवात झाली होती. लक्षात, ते संविधानात नंतर आलं. किंवा ज्या आरक्षणाबद्दल आज एक संपूर्ण गदारोळ आहे, सामाजिक न्यायाचा प्रश्न खूप गंभीर आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही खाली जाल, लोकांच्यात जाल, आपण कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून वरवर अनेक गोष्टी बोलू शकतो, पण जेव्हा तुम्ही तळात जाल तेव्हा लोक आज तुम्हाला सरळ विचारतायत आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना की अहो, ते मराठा समाज संख्येच्या जोरावर कुणबी प्रमाणपत्र मिळवायला निघालाय आणि आम्ही जे ओरिजिनल ओबीसी आहोत हे आमच्या तंबूमध्ये उलट बसायला लागलाय. हे त्याचा आर्ग्युमेंट आहे. दुसऱ्या बाजूला मराठा समाजाचं पण एक आपलं आर्ग्युमेंट आहे. इथं शेतीकडे दुर्लक्ष झालंय, शेतीच्या वाटण्या झाल्या, शेतकरी आत्महत्या करायला लागलेत आणि आता हे कसलं तुम्ही सांगता संविधानातली कर्म सामाजिक मागासलेपणाची. आम्हाला जर शिकायलाच मिळालं नाही तर आम्ही सामाजिक मागासलेपण आमचं आपोआपच पुढे जाणार आहे, हे मराठा समाजाचं आर्ग्युमेंट आहे. तुम्ही जेव्हा कार्यकर्ता म्हणून काम करता, हे सगळे सामाजिक न्यायाचे मुद्दे लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा खाली काम करता तेव्हा आज आदिवासी समाजामध्ये प्रचंड मोठी भीती आहे की देवेंद्र फडणवीसांनी 2014 साली बारामतीमध्ये धनगर समाजाचा मेळावा घेऊन आश्वासन दिलं की आम्हाला सत्तेत आणा, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आम्ही एसटी मध्ये घालू. ते सत्तेतही आले, 5 वर्षात अनेक कॅबिनेट झाल्या, धनगर समाजाची मागणी पूर्ण नाही झाली, पण आदिवासी समाजामध्ये भीतीचं वातावरण आहे की जर धनगर आपल्यात आले तर काय होणार. त्याच्यामुळे सामाजिक त्या धर्मातल्या लोकांची की आमचा धर्मग्रंथ माणसानं लिहिलेला नाही, तो डायरेक्ट आभाळातून आलाय, त्याच्यातला एक शब्द बदलायचा अधिकार माणसाला नाही. बाबासाहेब म्हणाले हा काय धर्मग्रंथ आहे काय. पुढचं वाक्य बाबासाहेबांचं नीट ऐका. बाबासाहेब संविधान सभेत असं म्हणतात की ज्याप्रमाणे आम्ही आज आमच्या भविष्याचे निर्णय इतर कुणालाही घेऊ द्यायला तयार नाही, त्याचा संदर्भ असा होता की इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त होणारे अनेक देश, त्यांची संविधानं, काही देशांची संविधानं इंग्लंडचेच लोक लिहून देत होते, तर काहींची संविधानं त्या देशात लिहिली जाऊन इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये मंजूर होत होती. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीनं मात्र भूमिका घेतली होती की आमचं संविधान आम्हीच लिहून आणि आम्हीच मंजूर करू. तो संदर्भ घेऊन बाबासाहेब असं म्हणतात. तसं आज आरक्षणाचा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा एका बाजूला रेल्वेच्या निम्म्या सेवा खासगीकरणामध्ये देऊन टाकल्या, एअर इंडिया विकून टाकलंय, अनेक मोठ्या कंपन्या विकून टाकल्या. इन्कम टॅक्स विभागात तुम्ही गेला तर तिथं खालची कामं करणारी जी मुलं आहेत ती सगळी कंत्राटी पद्धतीने नेमलेली आहेत. तर सरकारी नोकर भरतीच करायची नाही. जिथं आरक्षण आहे ती सरकारी नोकर भरतीच करायची नाही. खासगीकरण आणि कंत्राटीकरणाचा वरवंटा फिरवायचा आणि जाती जातींना मात्र झुंजवायचं कुठे, मला आरक्षण पाहिजे, मला आरक्षण पाहिजे. मी स्वतः आरक्षण चळवळीतला कार्यकर्ता आहे, पण माझं असं विधान आहे की खासगीकरणाचा विरोध न करता जे जे आरक्षण मागताय ते दांभिक आहे. हे तुम्ही खासगीकरणाबद्दल काहीच बोलणार नाही, सरकारी नोकऱ्या शिल्लक राहत नाही त्याच्याबद्दल काहीच बोलणार नाही आणि आरक्षण मागत बसणार. काय केलंय एक साधं उदाहरण सांगतो. जेवायला आले 10 लोक आणि टोपल्यात भाकरी आहे एकच, आणि राजकीय पक्ष तुम्हाला काय सांगतायत, तुला भूक लागली आहे ना, तुला भूक लागली आहे ना, तुला भूक लागली आहे ना, तर त्या टोपल्यात एक भाकरी घे, मिळत तुझा तुकडा, भूक लागली आहे. टोपल्यात भाकरी एकच आहे, जेवायला 10 जण आले. फार नीट सांगतोय समजून मी तुम्हाला, खूप शांतपणे ऐका. संविधानात 16वा कलम आहे, नोकऱ्यांच्या मध्ये राखीव जागा ठेवण्याचा अधिकार सरकारला देणारं 16वा कलम, जे सरकारला अधिकार देतं की नोकऱ्यात राखीव जागा ठेवा. आणि संविधानात 41वा कलम पण आहे. 41वा कलम ते सांगायचं मला तुम्हाला नीट समजून. तर टोपल्यात जर एकच भाकरी असेल आणि जेवायला जर 10 लोक आले तर पहिला प्रश्न कोणाच्या मनात काय यायला पाहिजे,
नाही, तो झाला व्यक्तिगत. तुम्ही जर खरंच या संतांच्या देशातले लोक असाल तर जर जेवायला 10 लोक आले तर टोपल्यात 10 भाकरी का नाहीत, हा प्रश्न यायला पाहिजे ना मनात. पण तो तुमच्या यूज केला जात नाहीये. प्रत्येकाला काय सांगितलं जातंय, एकेका जातीला वेगळं बोलून, तुला भूक लागली, तुला भूक लागली, ते त्या टोपल्यात एक भाकरी. 16वं कलम असं सांगतं की जर जेवायला 10 आलेत आणि टोपल्यात एकच भाकरी असेल तर त्या 10 जणांमधले जास्त दिवसापासून उपाशी कोण आहे ते शोधा आणि त्याला ती एक भाकरी द्या. हे 16वं कलम सांगतं, लक्षात घ्या. पण 16वं कलम हा भारतीय संविधानाचा अंतिम आदेश नाही. आरक्षण हे अंतिम स्वप्न नाही संविधानाचं. संविधानाचं अंतिम स्वप्न 41व्या कलमात आहे. ते 41वं कलम असं सांगतं की जर जेवायला 10 माणसं आली तर टोपल्यात 10 भाकरी का नाही. नीट लक्षात घ्या, भाकरी एकच असेल आणि आपला अधिकार मिळवायचा आहे असंच तुम्हाला जर का फिरवत ठेवलं तर तुम्ही आपापसात झुंजत असणार आहे. जसं आज गावोगावी ओबीसी गरीब मराठा मांडताय तसं. पण आम्ही 10 जण जेव्हा आलो टोपल्या 10 भाकरी का नाहीत हा प्रश्न जर उपस्थित केला तर कोणाबरोबर लढाई होईल, ज्यांच्याबरोबर 10 भाकरी कापण्याची जबाबदारी. मी गेली अनेक वर्ष संविधान वाचतोय, त्याच्यातल्या एकेका कलमाच्या शब्दरचनेतून अभिमान किंवा गर्व म्हणून सांगत नाही, पण अनेक कलमांचे बारकाईनं अर्थ मी उलगडून हे करतोय. 16वं कलम व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही. झिमरे सर, 16वं कलम व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी नाही. 41वं कलम व्यक्तींचे प्रश्न सोडवण्यासाठी. 16वं कलम काय सांगतं की इथल्या जाती व्यवस्थेमुळं, इथल्या पितृसत्तेमुळं ज्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन हा शब्द आहे संविधानात. ज्या जात समूहांना ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालेलं नाही त्यांना ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळावं म्हणून आरक्षण समूहांचा प्रश्न आहे. लक्षात, व्यक्तीचा प्रश्न नाही तिथे. म्हणजे याचा अर्थ काय नीट आहे का, ज्या जातीला आरक्षण मिळाले त्या जातीतल्या सुद्धा सर्व व्यक्तींचे प्रश्न 16व्या कलमानं सुटत नाहीत. 41वं कलम काय सांगतं, 41वं कलम असं सांगतं की या देशातला जो मुलगा मुलगी, त्याची जात बघू नका, त्याचा धर्म बघू नका, जो मुलगा मुलगी आहे त्याला चांगलं शिक्षण आणि त्याच्या हाताला काम हे देणं ही सरकारची जबाबदारी. 41वं कलम व्यक्तींच्यासाठी. आणि म्हणून ते जे आर्ग्युमेंट येत आहे ना सरकारचा की मला 95% मार्क मिळाले आणि त्याला 85 मिळाले, त्याला ऍडमिशन मिळालं, मला नाही मिळालं, तुम्ही आरक्षणाकडे येता, हा 15व्या 16व्या कलमाचा विषयच नाहीये. लक्षात घ्या, तुला 95% मार्क मिळाले, तुला चांगल्या कोर्सला ऍडमिशन हवंय, बरोबर आहे. म्हणजे मी त्या मुलाच्या भावनेबरोबर आहे की ज्याला 95% मिळाले तर ज्याला प्रवेश हवा आहे त्याच्या भावनेबरोबर आहे, त्याची इच्छा बरोबर आहे, त्याला ऍडमिशन मिळालं पाहिजे. पण त्याचं उत्तर 41व्या कलमात आहे. तो जर इकडे 16व्या कलमात घुसायला लागला की त्याला मिळालं मला नाही मिळालं, तर उत्तर असे की बाबा रे 16वं कलम हे ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन न मिळालेल्या जात समूहांसाठी आहे. तुला नाही मिळालं ही तुझी वेदना बरोबर आहे, ती वेदना दूर झालीच पाहिजे, पण तुझ्या समाजाला किती मिळाले ते बघा. ती जर तुझ्या समाजाला ऍडिक्वेट रिप्रेझेंटेशन मिळालेलं असेल तर तुझी लढाई 41व्या कलमाच्या आधारे तू लढ. त्याच्या भावनेबरोबर मी नक्कीच आहे, पण त्याला राज्यकर्त्यांनी चुकीच्या ठिकाणी आणून सोडलं. सारखं दडपण ठेवलं जाते, ज्या असुरक्षिततेची भावना मुस्लिम समाजात निर्माण केली जाते आणि मुस्लिम समाजातली प्रबोधनाची परंपरा दाबून टाकली जाते. हे वाक्य माझं नीट आहे का? वरकरने असं सांगितलं जातं की मुस्लिम असेच आहेत, मुस्लिम तसेच आहेत, मुस्लिम बदलत नाहीत, मुस्लिम धर्म धरून ठेवतात. पण त्या आरडाओरड्याचा हेतू मुस्लिमांच्या मध्ये प्रबोधन व्हावं आणि त्या आरडाओरड्याचा हेतू मुस्लिम आणखी पोषक झाले आहे. त्यामुळे सामाजिक न्यायाबद्दल बोलताना मुस्लिम समाजाबद्दल बोलावं लागेल, वेळ कमी आहे. मी म्हणत होतो दलित तरुण, आदिवासी तरुण, मुस्लिम तरुण, गरीब मराठा तरुण सगळ्यांनी मिळून 41व्या कलमाची लढाई सुरू करायला पाहिजे. Had these provisions been not incorporated in the Indian Constitution, then ours would have been a life of to live in the slavery only. And that's why
we have for the first time from 1950 onwards achieved his rights, and now the time has come. Though there are rights, fundamental rights given in the Constitution, though there are directive principles for the state, still in reality, whether we are getting the proofs of these rights, that is the point. There are two important pillars under Indian Constitution, one that is judiciary and other is parliament. And we now from 14th year, we are observing that there is always conflict between judiciary and parliament. Yamuna Ganga Utsala Jagadika Ranga